नमस्कार मित्रांनो, ट्विटरचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. तर हे ट्विटर आहे. याचं नाव आता एक्स झालेलं आहे. चेंज केलेलं आहे नाव. ट्विटरचं नाव एक्स झालंय. तर हे ट्विटरच्या सगळ्या ट्विट्स असतात. ट्विटरचा लोगो याप्रमाणे आहे. तुम्ही मोबाईलवरती ट्विटर जर वापरायचं असेल तर प्ले स्टोअर मध्ये हे एक्स या सिम्बॉलचं ऑथोराइज्ड ट्विटरचं ऍप डाउनलोड करू शकता. हे सगळे असे ट्विट्स असतात. या सर्व मला ट्विट्स दिसतात. ट्विट्स म्हणजे काय? पोस्ट. फेसबुकवरती आपण याला पोस्ट म्हणतो. तर या ट्विट इथे रिप्लायज म्हणजे जे तुम्ही इथे टाईप केले की ते कमेंट करू शकता या ट्विटला. इथून तुम्ही असे रिपोस्ट म्हणजे रिट्विट करू शकता. याला कोड द्यायचा असेल काही तर ते टाईप करून इथे कोड देऊ शकता. परत ह्याला लाईक करायचंय, लाईक करू शकता या पोस्टला. इथून इथे किती जणांनी व्ह्यू केलंय वगैरे ट्विट दिसतात. इथून तुम्हाला शेअरिंग बुकमार्कचा ऑप्शन येतो. शेअरचा ऑप्शन इथे येतो. क्लिक केलं की इथून तुम्ही शेअर कॉपी करू शकता, लिंक मेसेज पाठवू शकता किंवा व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. तर हा ट्विटरचा लोगो आहे. हा जो दिसतोय तो ट्विटरचा लोगो आहे. त्याच्या खाली हे होमचं चिन्ह आहे. म्हणजे होमचं म्हणजे मेन पेज ह्या ऍपचं ट्विटरच्या होम. त्याच्यानंतर हे सर्च सेकंड ऑप्शन आहे. सर्च याच्यावरती क्लिक केलं इथे तुम्ही ट्विटरच्या प्रोफाईल सर्च करू शकता. आता मी आता जस्ट सर्च केलं होतं नरेंद्र मोदी. हे आपण सर्च करू. हे सगळं जेवढे नरेंद्र मोदीच्या नावाने अकाउंट्स आहेत ते ओपन होतात. त्याप्रमाणे तुम्ही कोणाचंही प्रोफाईल सर्च करू शकता. हे झालं आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींचं अकाउंट ओपन. हे जे आहे ते ट्विटरचं नाव झालं. याला ट्विटर हँडल म्हणतात @नरेंद्र मोदी. एकच आवश्यकता हा व्हेरीफायचा व्याज आहे. त्यांचं डिस्क्रिप्शन किती जण फॉलोईंग करतात, किती फॉलोअर्स आहेत, ते कुणाकुणाला फॉलोअर्स करतात हे दिसतं. आणि हे त्यांनी केलेल्या ट्विट्स आहेत. सर्च मध्ये तुम्ही अजून इथे परत होमवरती या किंवा इथे सर्च मध्ये क्लिक करा. इथे खाली सर्च केलं तुम्हाला तर काही स्टोरीज फॉर यू म्हणजे जे काही रिसेंट काही स्टोरीज न्यूज वगैरे असतात ते दिसतात. आणि इथे ट्रेंडिंग वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे ट्रेंडिंग टॉपिक्स दिसतात. इंडियामध्ये काय ट्रेंड चालू आहे सध्या. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच चालू. तर इथे सगळ्या ट्विट्स त्याच्या रिलेटेड दिसतात. ट्रेंडिंग म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी इंडिया हॅश इंडिया VAUS हॅशटॅग वापरल्यामुळे इथे कमी वेळात जास्तीत जास्त लोकांनी हा टॅग वापरला. त्याच्यामुळे इथे ट्रेंड होतो. नंतर रोहित हे सारखं चेंज होत राहत असतं. सध्याचा करंट टॉपिक होते डिस्प्ले होतो. असे तुम्हाला ट्रेंड्स दिसतात. तर त्यामुळे याच्यावरती क्लिक केलं तर सगळे ट्रेंड्स दिसतील तुम्हाला. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियावर, इंडिया व्ही ऑस्ट्रेलिया ह्याच्यावर हे सगळं नेट हॅशटॅग वापरलेलं असेल. हे हॅशटॅग वापरला प्रत्येक पोस्टमध्ये असेल म्हणजे कॅटेगरी तयार झाली थोडक्यात त्याची. कॅटेगरीचे एक पेज तयार होते. इथून तुम्ही ह्या सर्चच्या आयकॉनवरून ट्रेंडिंग वरती क्लिक केले की तुम्हाला ट्रेंड टॉपिक्स पाहता येतात. त्यानंतर थर्ड आहे नोटिफिकेशन. नोटिफिकेशन मध्ये म्हणजे तुमचं नोटिफिकेशन जसं फेसबुकवरती तुम्हाला नोटिफिकेशन ऑप्शन असतं त्या प्रकारे इथे नोटिफिकेशन ऑप्शन आहे. नोटिफिकेशन वरती क्लिक केले की तुम्हाला नोटिफिकेशन डिस्प्ले होतात. थर्ड आहे हे. फोर्थ आहे मॅसेज. ते सगळे तुम्ही मॅसेज वगैरे तुम्हाला जे काही मॅसेज आले ते मॅसेज तुम्ही टाईप करू शकता. कुणालाही मॅसेज पाठवू शकता. त्याच्यानंतरचं हे दोन ऑप्शन कोणी जास्त यूज करत नाही. हे ऑप्शन आता नवीन आहे. AIचं आहे टूल. तर याचा वापर जास्त कोणी करत नाही. इथे आले तुमची प्रोफाईल. इथे तुमची प्रोफाईल वगैरे डिस्प्ले होते. तुमचं किती जण फॉलो करतात, फॉलोइंग, तुमचं डिस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या ट्विट्स वगैरे डिस्प्ले होतात. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे इथे क्लिक केलं इथे लिस्ट प्रीमियम हे पण ऑप्शन काही जास्त वापरत नाही. तुम्ही जॉब क्रिएट करू शकता, लिस्ट तयार करू शकता. प्रीमियम म्हणजे पेड आहे, बुकमार्क्स तुम्ही केलेले दिसतात. कम्युनिटीज म्हणजे ग्रुप्स असतात. मॉनिटायझेशन म्हणजे पेड व्हेरीफाईड ऍड तयार करू शकतात. जॉबच्या पोस्ट आहेत, क्रिएट युअर स्पेस
त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही स्पेस तयार करू शकता. म्हणजे एखाद्या टॉपिक वरती तुम्हाला जर काही स्पीच द्यायचा आहे, एखाद्या टॉपिक वरती बोलायचं आहे, तर तुम्ही इथून स्पेस तयार करू शकता आणि त्यात वेगवेगळे लोक ऍड करू शकता. म्हणजे एखाद्या विषयावर व्याख्यान वगैरे काही स्पीच द्यायचं असेल, काउन्सिलिंग करायचं असेल एखाद्या विषयावरती, स्पीच द्यायचं आहे, समजा शिवजयंतीचं व्याख्यान, शिवाजी महाराजांबद्दल काही सांगायचं असेल, तर तुम्ही तो टॉपिक करून हे स्टार्ट नाव वरती क्लिक केलं, टॉपिक तयार होतो. कोणतं टॉपिक आहे ते इथे टाईप करायचं आणि ती लिंक इन्व्हाइट करायची. जॉईन केलं की त्यांना तुम्हाला ते स्पीच वरती ऐकायला मिळतं. व्हिडिओ दिसत नाही, फक्त ऑडिओ. त्यानंतर हे ऑप्शन आहे पोस्ट. याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही इथून पोस्ट करू शकता. आता हे जे सगळे ऑप्शन पाहिले आपण इथे, पहिल्यांदा होम पेज, सर्च, याच्यात क्लिक केले की तुम्हाला इथे ट्रेंडिंग टॉपिक्स दिसतात. ट्रेंडिंग कोणते कोणते आहेत ते ट्रेंड्स दिसतात. हे नोटिफिकेशन आहे, हे मेसेज आहे, हे AI चं टूल आहे बेटामध्ये, जिथे तुमची प्रोफाईल पाहू शकता. त्यानंतर इथून तुम्ही वेगवेगळे पेड ऑप्शन पण पाहू शकता. प्रीमियम लिस्ट तयार करू शकता, कम्युनिटीज, ऍड्स, स्पेस तयार करू शकता आणि सेटिंग आणि प्रायव्हसी आहे. सेटिंग आणि प्रायव्हसी मध्ये तुमचा पासवर्ड वगैरे तुम्हाला चेंज करायचा आहे तर इथून तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर आणि मोबाईलवरती तुम्हाला हेच जे आहे हे इथे लेफ्ट साईडला दाखवते, हे खाली दाखवतील ऑप्शन. हे सगळे असे सेम सिम्बॉल्स असतील आणि हे असे आडवे दाखवतील. आणि हा तुमचा जो प्रोफाईलचा पिक्चर आहे तो इथे वरती दाखवेल. त्याच्यावरती क्लिक केले की तुम्हाला हे तुमचं प्रोफाईल डिस्प्ले होईल या सिम्बॉलवर. मोबाईलवरती थोडं वेगळा व्ह्यू असेल. आपण आता डेस्कटॉप वरती पाहतो. तर तुम्हाला पोस्ट करायची ट्विट तर कशी करायची ते आपण एक पाहूया. आता हे इथे क्लिक, तुम्हाला हे मोबाईलवरती हे जे ऑप्शन आहे प्लस आणि असं पानाचं चित्र, ते ह्या उजव्या साईडला दिसेल आणि तिथेच वेगवेगळे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. याच्यावरती क्लिक केलं की मोबाईलला या साईडला गो लाईव्ह एक दिसेल, स्पेसचं एक ऑप्शन दिसेल क्रिएट करायला, पोस्टचं ऑप्शन दिसेल आणि मीडिया वगैरे इमेजेस वगैरे ऍड करायचे ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक करून पाहूया पोस्ट कशी करायची, म्हणजे ट्विट. इथे आलो तर इथे ट्विट मध्ये तुम्ही इथे टाईप करू शकता. आता आपण आपल्या प्राईम मिनिस्टर बद्दल एक पोस्ट करूया, एक एक्झाम्पल म्हणून. मोस्ट पॉप्युलर ग्लोबल लीडर टाईप केला. आता हे ट्विट टाईप करतोय आपण ऍट द रेट सिम्बॉल वापरून. आता समजा आपण त्यांना मेन्शन करूया, आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. ऍट द रेट हे सिम्बॉल वापरलं, टाईप केलं, हे त्यांना आता टॅग केलं म्हणजे त्यांना नोटिफिकेशन जातं. यालाच म्हणतात मेन्शन केलं. हे त्यांचं ट्विटर हँडल आहे, मोस्ट पॉप्युलर ग्लोबल लीडर नरेंद्र मोदी. जी टाईप करू. त्याच्यानंतर इथून तुम्ही खालून या इथून मीडिया अपलोड करू शकता. मोबाईलवरती तुम्हाला मीडिया दिसेल. तुम्ही तुमचा एक फोटो डाउनलोड केलेला आहे तो अपलोड करूया. मोस्ट पॉप्युलर ग्लोबल लीडर नरेंद्र मोदी. त्याच्यातच आपल्याला हॅशटॅग वापरायचा, हॅश नरेंद्र मोदी, हॅश प्राईम पीएमओ. पीएमओ ठीक आहे. पीएमओ म्हणजे आपण पाहूया पीएमओ 2025 म्हणजे प्राईम मिनिस्टर. पीएमओ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. हा खूप मोठा होईल टॅग. त्यापेक्षा नरेंद्र मोदी हॅश इंडिया हॅशटॅग घेऊया. 2 हॅशटॅग आपण वापरले म्हणजे याचे काय होतं, कुणी जर आता सर्च केलं इथे, आपण जसं मगाशी पाहिलं इथे जाऊन नरेंद्र मोदी सर्च मध्ये, तरी आपली पोस्ट इथे डिस्प्ले होईल. इथून पण तुम्हाला टॅग पीपल करायचा ऑप्शन आहे. डिस्क्रिप्शन पण तुम्हाला ऍड करता येतं पोस्ट बद्दल. इथे क्लिक केलं डिस्क्रिप्शन वरती, तुम्हाला इथून डिस्क्रिप्शन ऍड करता येईल. हे तर आपल्याला डिस्क्रिप्शन येतं, अल टॅग इमेजला देता येतो. हे नवीन ऍडव्हान्स ऑप्शन आलेलं आहे. तर तुम्ही इथे पोस्ट फक्त काय इथून इमेज अपलोड केली, टेक्स्ट टाईप केला,
नरेंद्र मोदी हे मेन्शन केलं त्यांचं हँडल, हॅशटॅग वापरला आणि हे पोस्ट वरती क्लिक केले की पोस्ट होईल. इथून तुम्ही GIF इमेज वापरू शकता, पोल पण क्रिएट करता येते, इमोजी वापरू शकता, शेड्यूल करता येते, लोकेशन वापरू शकता. ते कोणाला दिसली पाहिजे, एव्हरीवन कॅन रिप्लाय, कोणी रिप्लाय केला पाहिजे, सेटिंग आहे. इथून तुम्ही अजून जर ट्विट ऍड करायची असेल तर इथून ट्विट ऍड करू शकता. ह्याच्यावरती क्लिक केलं आपण ट्विट पोस्ट करू. ट्विट ही पोस्ट केली. आता ही ट्विट इथे पोस्ट केल्यानंतर आपण होम पेज वरती क्लिक करू, तर इथे डिस्प्ले होणार नाही. तर आपल्याला कुठे जावे लागेल, आपल्या प्रोफाईलचं जे ऑप्शन आहे प्रोफाईल ऑप्शनवर, इथे तुम्हाला हे ट्वीट्स दिसतील. इथे तुम्ही जे रिप्लायज वगैरे केले ते पोस्ट आणि रिप्लाय दोन्ही पण इथे दिसतील. इथे पोस्ट दिसतील, मी केलेले रिप्लायज दिसणार नाही. तुम्ही इथं ज्या पोस्टला लाईक केलंय त्या पोस्ट इथे लाईक्स मध्ये दिसतील. हे हायलाइट्स, आर्टिकल्स हे पेड आहे, प्रीमियम केलेलं आहे सध्या. होम पेज वरती येऊया. आता आपण ट्वीट पाहिली आपली केलेली. कुठे गेलो आपण, पोस्ट मध्ये गेलो, इथे ऑप्शन मध्ये इथे टाईप केलं इमेज, नंतर GIFचा म्हणजे पोल आहे, तुम्ही इथून पोल पण क्रिएट करू शकता जर क्रिएट करायचं असेल तर. त्यानंतर तुम्ही इथून इमोजी वापरू शकता, ट्वीट शेड्यूल पण करू शकता. शेड्यूलचं ऑप्शन आहे मोबाईल वरती येतं. हे लोकेशन टॅग करू शकता या पद्धतीने. आता तुम्हाला एखाद्या ट्वीटला रिट्वीट करायचं म्हणजे काय, आता हे ट्वीट आहेत सगळे, तर ह्या ट्वीटला तुम्हाला रिप्लाय करायचा. तर हे एकनाथ शिंदे यांची पोस्ट आहे, त्याला आपल्याला त्याचा थोडा टॉपिक वाचून तुम्ही एडिट करू शकता. आता हेच आपण इथून कॉपी करू, याच ट्वीटचं आपल्याला कॉपी करू, इथे ट्वीट मध्ये येऊया. नुसती रिपोस्ट केली म्हणजे रिट्वीट झाली, आधी रिट्वीट म्हणायची, आता रिपोस्ट नाव. आणि तुम्हाला त्याला काहीतरी कोड द्यायचा म्हणजे इथे टाईप करायचं ट्वीटला, त्यांच्या ट्वीटला रिट्वीट करण्यासाठी रिट्वीट विथ कोट. आता हे टाईप केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असून हे आपण पोस्ट केलं. हे झालं रिट्वीट. तुम्ही इथून नुसतं पण असं रिट्वीट करू शकता किंवा कोड देऊन करू शकता. इथे लाईकचं ऑप्शन, इथे तुम्ही बुकमार्क करू शकता आणि इथून तुम्हाला शेअर करायचे असेल तर लिंक शेअर वगैरे करता येते. इथून रिप्लाय देऊ शकता म्हणजे कमेंट. आता इथे कमेंट करूया आपण, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, या पोस्टला कमेंट केलं. तर माझ्या इथं प्रोफाईल वरती आलो, मी काय काय ट्विट केलं ते दिसतं. हे पहा, ही पोस्ट केली, रिट्वीट केला, पण इथे माझा रिप्लाय दिसत नाही याच्यात पोस्ट मध्ये. इथं रिप्लायज मध्ये तुमच्या पोस्ट पण दिसतील आणि रिप्लायज पण दिसेल. रिट्वीट केलेलं आणि हे त्याला खाली कमेंट केलेली, तर कमेंट केलेली हे दिसेल. आता फेसबुक आणि याच्यात काय डिफरन्स आहे, तर आपण इथे पोस्ट मध्ये आलो किंवा इथे कुठली पोस्ट पाहिली आपण, होम पेज वरती येऊया, ही पोस्ट आहे, तर इथे रिप्लाय नाव आहे. फेसबुक मध्ये आपण याला कमेंट म्हणतो. इथे रिपोस्ट नाव आहे फेसबुक वरती, याला आपण शेअर म्हणतो. लाईकला लाईकच म्हणतो फेसबुक वरती, आणि शेअर वगैरे हे सोपं आहे. फक्त फेसबुक पोस्ट, आता याला आपण पोस्टच म्हणतात, आधी ट्वीट म्हणायचे किंवा ट्वीट म्हणू शकतो. हे डिफरन्स आहे याच्यामध्ये. मोबाईल वरती तुम्हाला हे सगळे ऑप्शन इथे खाली दिसतील, पण सेम असतील असेच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, तर नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.